नमस्कार मुलांनो, आज आपण शिकणार आहोत मराठी भाषेतली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाराखडी. पण थांबा, बाराखडी शिकण्याआधी ओळखूया मराठी भाषेतील स्वर. प्रत्येक अक्षराचा एक गोड शब्द घेऊन. तयार आहात का? चला सुरू करूया. पालकांनो, आपल्या मुलांना शिकवा बाराखडी सोप्या आणि मजेशीर रूपात. स्वर आणि व्यंजन नीट समजले तर संपूर्ण बाराखडी आपोआप जमते. मुलांनो, स्वर म्हणजे ते अक्षर ज्यांचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. चला, प्रत्येक स्वर एका गोड शब्दासोबत शिकूया. पहिला स्वर अ. अ अननसचा, काटेरी पण आतून गोड अननस. दुसरा स्वर आ. आ आंबाचा, उन्हाळ्यात येतो गोड गोड आंबा. तोंडाला पाणी सुटलं का? तिसरा स्वर ई. ई इमारतीचा, उंच उंच इमारत, आभाळाला भिडते इमारत. चौथा स्वर ई. ई इडलिंबूचा, आंबट गोड इडलिंबू, सरबत करतो किती थंडगार. पाचवा स्वर उ. उ उंट, वाळवंटात चालतो उंट, उंच उंच मानेचा उंट. सहावा स्वर उ. उ ऊसाचा, शेतात उगवतो गोड ऊस, ज्यातून बनते साखर आणि गूळ. सातवा स्वर रू. रू ऋषीचा, जंगलात तपस्या करतात ऋषी, असतात ते शांत आणि ज्ञानी. आठवा स्वर ए. ए एक नंबरचा, आपल्या वर्गात 1 नंबर यायला हवा, मेहनत करा 1 नंबर आणा. नववा स्वर ऐ. ऐ ऐरणचा, लोहाराच्या दुकानातला ऐरण, त्यावर घण मारतात टन टन. 10वा स्वर ओ. ओ ओठांचा, दाणं म्हणायला लागतात ओठ, हसताना उघडतात सुंदर ओठ. 11वा स्वर औ. औ औषधाचा, आजारपणात डॉक्टर देतात औषध, वेळेवर घेतलं तर बरं वाटतं लगेच. 12वा स्वर अंग. अंग अंगठीचा, बोटात घालतो सोन्याची अंगठी, किती सुंदर चमकते ती. 13वा स्वर आहा. आश्चर्य, काहीतरी अप्रतिम बघितलं की म्हणतो आहा, वा. शाब्बास मुलांनो, आता एकत्र म्हणूया सगळे स्वर. अ आ इ ई उ ऊ रू. ए ऐ ओ औ अंग आहा. शाब्बास मुलांनो, आज आपण शिकलो 13 स्वर, अ ते आहा आणि बाराखडीची पहिली पायरी. रोज थोडं थोडं सराव करा आणि बघा, मराठी भाषा किती सोपी होते. पालकांनो, मुलांसोबत बसा, एकत्र म्हणा बाराखडी. हाच आहे भाषेचा खरा उत्सव. पुढच्या वेळी भेटूया नवीन अक्षरांसोबत. तोपर्यंत म्हणत रहा अ आ इ ई उ ऊ रू. ए ऐ ओ औ अंग आहा.